संसदरत्न खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित टेनिस क्रिकेटमधील पहिल्या प्रेसिडेंट कप 2026 स्पर्धेचा भव्य समारोप उत्साहात पार पडला. 6 दिवस चाललेल्या या स्पर्धेत बिहार ब्लास्टर संघानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं, मात्र निर्णायक क्षणी बिहार ब्लास्टर्सनी बाजी मारत या पहिल्या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय. समारोप सोहळा दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे रंगला. खेळाडूंचा उत्साह, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि आकर्षक सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण भारून गेलं होतं. कार्यक्रमाला बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते सुनील शेट्टी आणि संजय दत्त यांची विशेष उपस्थिती लाभली. तसंच प्रसिद्ध ड्रमवादक शिवमणी यांच्या जोशपूर्ण सादरीकरणानं कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली. ही स्पर्धा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती. यावेळेला महत्त्वाची घोषणा करताना प्रेसिडेंट कप आता वर्षातून 3 वेळा आयोजित करणार असल्याचं सांगण्यात आलं. पुढील स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात होणार असून अधिकाधिक खेळाडूंना मोठा मंच मिळावा त्याचा मागचा उद्देश आहे. स्पर्धेतील बक्षीस रक्कमही लक्षणीय ठेवण्यात आली आहे. विजेत्या संघाला 1 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 50 लाख रुपये देण्यात आले. त्यामुळे टेनिस क्रिकेटच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळेला राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉक्टर उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, महिला क्रिकेटपटू हरले गाला, आमदार राजेश मोरे, रवींद्र फाटक, अभिजित दरेकर आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि इतर मान्यवर यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते.